नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। जिल्हा प्रशासन आणि टोयोटा किर्लोस्कर यांच्यात सामंजस्य करार। बिडकीन येथे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या विकासासाठी घेणार पुढाकार। तर फलोत्पादन मंत्री गोगावलेंनी पावसाळी अधिवेशनामध्ये प्लास्टिक फुलांवरती बंदी घालण्याची घोषणा झाली, मात्र घोषणेनंतर अंमलबजावणी करावी, स्थानिक फुल व्यापारी आणि शेतकऱ्यांची मागणी। आता बघूया सविस्तर बातम्या। बिडकीन येथे जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत बांधकाम करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि टोयोटा किर्लोस्कर मोटर्स प्रॉडक्ट लिमिटेड यांच्यात आज सामंजस्य करार झाला। टोयोटा किर्लोस्कर या कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून हे बांधकाम होणार आहे। जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित आणि टोयोटा किर्लोस्कर कंपनीच्या वतीने संचालक सुदीप दळवी यांनी करारावरती स्वाक्षऱ्या केल्या। जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यावेळी उपस्थित होते। जिल्हा प्रशासन आणि कंपनी मिळून विविध क्षेत्रात सहकार्य करून जिल्ह्याच्या विकासासाठी योगदान देऊ असा विश्वास यावेळी दोन्ही बाजूंनी व्यक्त करण्यात आला। आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भातील सामंजस्य करारावरती स्वाक्षऱ्या करण्यात आल्या। जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जिल्हा शिक्षण अधिकारी प्राथमिक जयश्री चव्हाण, जिल्हा शिक्षण अधिकारी माध्यमिक अश्विनी लाटकर, प्राचार्य जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था डॉक्टर आर.डी. कांबळे, उपजिल्हाधिकारी विजय राऊत, संगीता राठोड, टोयोटा किर्लोस्कर कंपनीच्या वतीने वरिष्ठ उपाध्यक्ष तथा संचालक सुदीप दळवी, जनरल मॅनेजर रवी सोनटक्के व प्रोजेक्ट जनरल मॅनेजर जगदीश पीएस तसेच अन्य अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। शाश्वत सामाजिक प्रभाव आणि सर्वसमावेशक समुदाय विकासाच्या दिशेने कटिबद्धता राखत टोयोटा किर्लोस्कर मोटर्स प्रॉडक्ट लिमिटेडने महाराष्ट्र शासनासोबत आज सामंजस्य करार केला। या कराराअंतर्गत बिडकीन येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचा सर्वांगीण पायाभूत विकास करण्यात येणार आहे। उत्तम शैक्षणिक सुविधांची उपलब्धता जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी टोयोटा किर्लोस्करच्या या सामाजिक उत्तरदायित्व निधी उपक्रमाचा शिक्षण विभागासाठी विनियोग होत असल्याचं अभिनंदन केलंय। बिडकीन येथील शाळेत गोरगरीब वर्गातील विद्यार्थी शिक्षण घेतात, तेथे या सुविधा उपलब्ध होऊन त्यांना उत्तम सुविधा मिळतील ही अधिक आनंदाची बाब आहे। दर्जेदार शिक्षण व संस्कारित विद्यार्थी घडवण्यावर प्रशासनाचा भर आहे। विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्या जोडीला प्रशासन आहे। या प्रयत्नात टोयोटा किर्लोस्कर सारख्या संस्थेचं योगदान नक्कीच मोलाचं ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। ग्रामीण भागात दर्जेदार शैक्षणिक सुविधांची उपलब्धता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी सांगितलंय की टोयोटा किर्लोस्कर कंपनीच्या सामाजिक उपक्रमांचं स्वागत आहे। या उपक्रमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सेवा उपलब्ध होतील। शालेय इमारत ही शैक्षणिक उपाययोजनासाठी असावी, या पद्धतीने तिची रचना असावी, तसेच ही इमारत पर्यावरणपूरक असावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। समुदाय विकासासाठी शिक्षण टोयोटा किर्लोस्करचे सुदीप दळवी यांनी सांगितलंय की शालेय विकास योजना टोयोटाच्या आगामी औद्योगिक गुंतवणुकीस पूरक असून महाराष्ट्रात नवीन उत्पादन प्रकल्प उभारण्याच्या निर्णयासोबत रोजगार निर्मितीस चालना देणार आहे। टोयोटा किर्लोस्कर मोटरचे सामाजिक उत्तरदायित्व निधीबाबतचे धोरण शिक्षणावरती आधारित असून समुदाय विकासासाठी शिक्षण या तत्वावरती आधारित आहे। बालक ते समुदाय विकास या दृष्टिकोनातून लहान वयातच शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे म्हणजे केवळ विद्यार्थीच नव्हे तर संपूर्ण कुटुंबासाठी आणि समाजासाठी परिवर्तन घडवून आणण्याचं माध्यम ठरतं। त्यासाठी समुदाय विकास धोरणाचा टोयोटाचे सामाजिक उपक्रम ग्रामीण आणि अपेक्षित भागांमध्ये राबवले जात आहे। बिडकीन येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत सध्या मराठी 1ली ते 4थी व उर्दू 1ली ते 10वी पर्यंत वर्ग आहेत। एकूण 800 विद्यार्थी इथे शिक्षण घेतात। टोयोटा किर्लोस्कर मार्फत उभारल्या जाणाऱ्या नव्या इमारतीत 1200 विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतील इतकी क्षमता निर्माण करण्यात येईल। याशिवाय अन्य शैक्षणिक सुविधांची निर्मिती करण्यात येईल। या करारानुसार 30 नवीन वर्गखोल्यांचं बांधकाम, विज्ञान प्रयोगशाळा, संगणक कक्ष, वाचनालय, खेळाची खोली, स्वयंपाकघर, मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे आदींचा समावेश आहे। याशिवाय सुरक्षितता, शिस्त व जीवन कौशल्यावरती आधारित मूलभूत शिक्षणाचे साहित्यही दिले जाणार आहे। 2025 ते 2028 दरम्यान 3 टप्प्यात ही कामे पूर्ण करण्यात येणार आहेत। लिंगभेद नको, समानता हवी अशी मागणी करत
मेल नर्सिंग बचाव समितीने बुधवारी क्रांती चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढत वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने काढलेल्या 80% महिला व 20% पुरुष ही अधिसूचना रद्द करण्याची मागणी निवेदनाद्वारे सरकारकडे केली आहे। मी सर्व पत्रकार बांधवांना सांगू इच्छितो की आम्ही सर्व इथं स्टाफ नर्सेस आहोत। इथं नर्सिंगच्या क्षेत्रात येणारे विद्यार्थी आहेत आणि जे प्रायव्हेटला इथं काम करणारे नर्सेस आहेत त्यांचं हे आंदोलन आहे। मुद्दा असा आहे की महाराष्ट्र शासनाने 10 जूनच्या जी एक अधिसूचना काढली, ही माझ्या हातात आहे, ती आपण बघू शकता। महाराष्ट्र शासन याच्या सेवा प्रवेश नियमावलीच्या अनुषंगाने याच्यामध्ये 4 नंबरची एक मागणी करण्यात आली की महाराष्ट्र शासनाची जी सरळ सेवा भरती असते DMERच्या अंतर्गत, त्या आरोग्य भरतीमध्ये इथून पुढं 80 आणि 20 चा क्रायटेरिया लावला जाईल। 80 आणि 20 चा क्रायटेरिया तर आहे काय, तर 80% मुलींना महिलांना त्याच्यामध्ये राखीव राहील आणि 20% हा फक्त मुलांना कोटा, उरलेली जागा ही मुलांना राहील। तर हा कुठेतरी अन्याय करणारा आहे। संविधानाचं 14वं कलम याच्या विरोध आहे। लिंगभेद करणारा हा कायदा आहे, ही अधिसूचना आहे। आणि कुठेही आमचं मागणी आहे की शिक्षण घेत असताना आम्ही नर्सिंगचं शिक्षण घेत असताना कुठेही असा प्रवेशामध्ये ही असमानता नाहीये। मग नोकरीमध्ये असमानता काय? जर शिक्षण घेत असताना जर सर्वांना तीच प्रवेश नियमावली आहे, तर नोकरी देत असताना आपण याबद्दल का बरं मेल नर्सेसला हे करत आहोत? आणि याबद्दल मी सांगू इच्छितो की आम्ही कुठेही इथं महिलांच्या विरोधात नाही आहोत। आम्ही इथं कुठेही आपण बघितलं असेल की कोणाचाही इथं महाराष्ट्रामध्ये मोर्चा झालेला नाही की अशी मागणी कोणी रेटून धरलेली नाही। यामध्ये आम्हाला शासन दरबारी असलेल्या फिमेल नर्सेस, मोठ्या संख्येने विद्यार्थी ज्या नर्सेस आहेत त्यांनी पाठिंबा दिलेला आहे। गुणवत्तेच्या नुसार हे धोरण झालं पाहिजे। तिसगाव येथे प्रधानमंत्री घरकुल योजनेसाठी गट नंबर 225-1 आणि गट नंबर 227-1 मधील जमीन मोजणीला आज बुधवारी सुरुवात झाली। भूमी अभिलेख कार्यालयाच्या पथकासह 120 पोलीस कर्मचारी, 150 नागरी मित्र पथकाचे कर्मचारी, मनपाच्या PMYचे कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ही मोजणी होत आहे। 3 दिवसात मोजणी पूर्ण केली जाणार आहे। महापालिकेच्या वतीने प्रधानमंत्री घरकुल योजना राबवल्या जात आहे। 5 ठिकाणी 11,000 घरे बांधण्यात येणार आहे। त्यापैकी तिसगाव येथील गट नंबर 225 भाग 1 मधील 5.29 हेक्टर आणि 227 मधील भाग 1 मधील 12.55 हेक्टर जमीन मनपाला मिळालेली आहे। परंतु तिसगावच्या ग्रामपंचायतीने या जागेवरती आक्षेप घेत घरकुल योजनेला विरोध केला। जिल्हा प्रशासनाकडून ही जागा बौद्ध विहाराला मिळालेली आहे, त्यामुळे या जमिनीवरती घरकुल उभारले जाऊ नये म्हणून विरोध केला। जमीन मोजणीला गेलेल्या पथकाला देखील पिटाळून लावलं होतं। प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या जमिनीला विरोध होताच विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली होती। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत तातडीने जमीन मोजणी देण्याचे आदेश देण्यात आले। त्यानंतर मनपाच्या उपायुक्त अपर्णा थेटे यांनी तिसगाव येथील नागरिकांची बैठक घेऊन त्यांच्या शंकांचं निराकरण केलं। या घरकुल प्रकल्पात या भागातील नागरिकांसाठी 10% आरक्षण ठेवण्यात आल्याचं सांगण्यात आलंय। त्यानंतर नागरिकांनी मोजणी करण्यास सहमती दर्शवली। आज सकाळी तिसगाव येथील PMY योजनेसाठी जमीन मोजणीला पोलीस बंदोबस्तात सुरुवात झाली। जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयातील मोजणीचं पथक, नगर भूमापन कार्यालयाचे पथक, सहाय्यक पोलीस आयुक्त सानप, पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडेकर यांच्यासह 120 पोलीस कर्मचारी, मनपाच्या नागरी मित्र पथकाचे 150 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। गट नंबर 225-1 आणि गट नंबर 227-1 मधील जमीन मोजणी केली जात आहे। तसेच बौद्ध विहाराच्या जागेची देखील मोजणी होणार आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय घाटीमध्ये 357 पदांसाठी राज्यभरातून तब्बल 1,15,000हून अधिक उमेदवारांचे अर्ज दाखल झालेत। या पदासाठी TCS कंपनीकडून 25, 26 आणि 28 ऑगस्ट रोजी राज्यभरातील केंद्रांवरती ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे। वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्तरावरती अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांच्या मार्गदर्शनात ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे। गट ड आणि समक्ष 11 संवर्गांसाठी होत असलेल्या भरतीसाठी 5 जून ते 24 जून दरम्यान ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते। शालेय प्रक्रिया अद्याप सुरू असून ही सर्व भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत आहे। त्यासाठी TCS या कंपनीकडून प्रक्रिया राबवण्यात येत आहे। सामान्य ज्ञान, गणित, बुद्धिमत्ता, मराठी, इंग्रजी या 4 विषयांची परीक्षा असणार आहे। चुकीच्या उत्तरांचे गुण कापण्यात येणार नाहीत। ही परीक्षा ऑनलाईन वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असणार आहे। राज्यभरातील विविध केंद्रांवरती ही परीक्षा घेण्यात येणार आहे। घाटीमध्ये 357 पदांसाठी राज्यभरातून तब्बल 1,15,000हून अधिक उमेदवारांचे अर्ज दाखल झालेत। या पदांसाठी TCS कंपनीकडून 25, 26 आणि 28 ऑगस्ट रोजी राज्यभरातील केंद्रावरती ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनामार्फत देण्यात आली।
शहरवासियांसाठी एक आनंदाची बातमी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. तब्बल 100 वर्षांपासून यशस्वी विद्यार्थी घडवणारे मराठवाड्यातील पहिले महाविद्यालय असलेले शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर या महाविद्यालयात नव्या शैक्षणिक वर्षात अर्थात 2025 आणि 26 मध्ये प्रवेश घेण्याची पुन्हा सुवर्ण संधी. BA, BSc आणि MA साठी प्रवेश खुले आहेत. BA मध्ये निवडा तुमच्या आवडीचे विषय. भाषा विषयाबरोबरच इतिहास, मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि बरंच काही. मराठी आणि इंग्रजी माध्यमांसाठी स्वतंत्र वर्ग. BSc मध्ये बॉटनी, केमिस्ट्री, झूलॉजी, मायक्रोबायोलॉजी, कॉम्प्युटर सायन्स सारखे आधुनिक विषय. MA साठी खास अभ्यासक्रम, भूगोल, ग्रहविज्ञान आणि संगीत. शिक्षणाची उत्तम व्यवस्था, कमी खर्चात मुला-मुलींसाठी महाविद्यालयाची प्रशस्त इमारत, स्वतंत्र ग्रंथालय, वाचनालय, अभ्यासिका, मुलींसाठी लेडीज रूम, प्रयोगशाळा, वसतिगृह आदींची व्यवस्था. NEP 2020 ची अंमलबजावणी. MPSC, UPSC पूर्व प्रशिक्षणाची खास सुविधा. स्पोर्ट्स, NCC, NSS आणि स्किल बेस्ड कोर्सेससह तुमच्या सर्वांगीण विकासाची हमी. प्रवेशासाठी आजच संपर्क करा. कला शाखेसाठी 9823 139664, BSc साठी 9823 04 23 59, 11वी विज्ञानसाठी 9503 81 89 94 आणि 11वी कला शाखेसाठी 9922 90 09 34. तर वाट कसली बघताय? आजच तुमच्या उज्ज्वल भविष्याची निवड करा. शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय. एज्युकेट, एम्पावर, एनलाइटन. मनोवृत्ती घडवा, भविष्य घडवा. आजच आपला प्रवेश निश्चित करा. 10वी 12वी झाली, आता पुढे काय? शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाविद्यालयाच्या शोधात आहात तर सर्व विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशनचा मास्टर स्ट्रोक विवेकानंद शिक्षण संस्था संचालित विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर छत्रपती संभाजीनगर. NEP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार BA, BCom, BSc, BBA 2025 व 26 साठी प्रवेश प्रक्रिया व नोंदणी सुरू झाली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक व इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ दिल्ली हे अभ्यास केंद्र उपलब्ध आहेच, परंतु आपल्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रशस्त इमारत, 3ही विद्याशाखा, 16 विषयामध्ये PGचे अभ्यासक्रम, शिवाय 11 विषयात PhD रिसर्च सेंटर, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण, 50 वर्षांची उज्ज्वल परंपरा, सुसज्ज ग्रंथालय, OPAC, N-लिस्ट आणि रिमोट ऍक्सेसची सुविधा, आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा, सुसज्ज क्रीडा विभाग, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवप्राप्त विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात सहभाग, दिव्यांगांसाठी स्पेशल कॉम्प्युटर लॅब, व्यक्तिमत्व विकासासाठी NCC आणि NSS, स्पर्धा परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन, शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती योजना उपलब्ध, शिवाय स्वाधार योजनेच्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण लाभ. प्रवेशासाठी संपर्क 0240 23 65 845, 0240 23 65 844, 0240 23 65 813, कार्यालयीन संपर्क 0240 23 65 801. आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि द्या आपल्या करिअरला बूस्टअप. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. नमस्कार, मी डॉक्टर साशा. मी साताऱ्याची आहे. मी इथे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज संभाजीनगर इथे MBBS शिकायला आले होते 5 वर्षापूर्वी.
आता मी इथे 3 वर्ष झालं मेसमध्ये आहे. रुचिरा स्वयंपाकघर हे माझ्या आवडीची मेस झालेली आहे. MBBS संपलं, इंटर्नशिप संपली, आता मी इथे जॉब करते, पण माझी मेस कॉन्स्टंट आहे. घरासारखं जेवण मिळतं इथे. माझं घरामध्ये असं असायचं की तव्यावरून चपाती डायरेक्ट ताटामध्ये पाहिजे, ते मला इथे मिळतं. इथलं जेवण एकदम टेस्टी आणि मन भरतं, पोट भरून असं जेवण भेटतं इथे. आता आमच्या लाईफस्टाईलसाठी की म्हणजे जॉब आहे किंवा अभ्यासासाठी एकदम पौष्टिक रिक्वायर्ड न्यूट्रिशन आहे आणि पोटसुद्धा व्यवस्थित भरतं. माझं नाव निलेश पाटील. मी थर्ड इयर MBBS स्टुडंट घाटीला शिकतो. मी 1 वर्षापासून रुचिरा स्वयंपाकघरात जेवायला येत आहे. दुसऱ्या शहरात गेल्यावर आपल्याला सर्वात पहिले खाण्याचा खूप मोठा प्रश्न पडत असतो, तर ती ही उणीव इथं भरून काढली रुचिरा स्वयंपाकघराने. घरच्या सारखंच खूप रुचकर आणि मजेदार जेवण इथं भेटतं. मैं असल में रुचिरा स्वयंपाकघर से लगभग 3 साल से जुड़ा हुआ हूँ. मैं बिजनेसमैन हूँ. मेरा नाम शेख फारूक अहमद है और यहाँ मैं लगभग डेली आता हूँ. दोपहर में भी ज़्यादा मेरा खाना यहीं होता है. इसका बेसिक रीज़न ये है कि इस स्वयंपाकघर में हाइजीन फूड मिलता है. बहुत ज़्यादा साफ़ सफाई है और हाइजीन एनवायरनमेंट है, ये एक इसका रीज़न है. दूसरा ये कि यहाँ पर जैसे आम तौर पर रेस्टोरेंट्स में गरम मसाले डालकर टेस्ट चेंज किया जाता है, वो ना होते हुए ये एक घर जैसा साधारण खाना जो हम खाते हैं, जिसकी वजह से हमारा पेट जो है ख़राब नहीं होता है या हमारे को हेडेक नहीं होता है. ये सारी चीज़ें इसमें मुझे जो है भली भांति जो है यहाँ पाई जाती है. तीसरा ये है कि एक रीज़नेबल प्राइस है, स्पेस अच्छा है, एनवायरनमेंट अच्छा है, इनका कुकिंग का स्टाइल अच्छा है और हाइजीन है. जितना भी अगर मैं जितने साल से यहाँ खाना खा रहा हूँ, ऐसा कभी भी नहीं हुआ कि कभी कोई फूड पॉइजनिंग हुई हो या हाइपर एसिडिटी एटलीस्ट हुई हो. बल्कि यहाँ के खाने के बाद जो है आप निमंत जो है ये सोच सकते हैं कि आप ऐसा लगता है जैसे घर से. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. विभागीय आयुक्त कार्यालयात महानगरपालिका निवडणुकीबाबत विभागातील 5ही महानगरपालिका आयुक्तांशी सर्व सोयी सुविधा, मतदान केंद्र, कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट, मतदान केंद्र, शासकीय, निमशासकीय ठिकाणे, खासगी ठिकाणे याबाबतच्या तयारीचा आढावा घेतलाय. विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जालन्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, जालना महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर, नांदेड महानगरपालिका आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोईफोडे, नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे, परभणी महानगरपालिका आयुक्त महेश जाधव, लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे, लातूर महानगरपालिका आयुक्त मानसी मीना उपस्थित होते. निवडणुकी संदर्भात राज्य निवडणूक आयोगाने 26 जून 2025 रोजीच्या आदेशानुसार आवश्यक केलेल्या सोयी सुविधांचा आढावा घेऊन सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत मनपा आयुक्तांनी माहिती दिली. निवडणूक आयुक्त वाघमारे म्हणाले की मतदार यादी तयार करणं हेच या निवडणुकीतील महत्त्वाचं काम आहे. त्या प्रभागातील मतदार त्याच प्रभागात मतदान करतील याकडे मतदार यादीचं विभाजन करताना कटाक्षाने लक्ष द्यावं. महानगरपालिकांना आवश्यक ईव्हीएमची उपलब्धता करून देण्यात येणार असून साठवणुकीची जागा आणि वापरलेले ईव्हीएम वेगवेगळ्या ठिकाणी ठेवावेत. निवडणुकीच्या अनुषंगाने वेबसाईट व ॲप अद्ययावत करण्यात आला असून या दोन्हींचा वापर करता येईल. या ॲपचा व वेबसाईटचा सर्वसाधारण मतदारालाही वापर करता येणार आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांनी सीसीटीव्ही यंत्रणेबाबत माहिती दिली. यावेळी निवडणूक यंत्रणेशी संबंधित अधिकारी उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगरमधील सिद्धार्थ उद्यान आणि प्राणी संग्रहालय दुर्घटनेनंतर 1.5 महिन्यांनी पुन्हा सुरू झालाय. पहिल्याच दिवशी केवळ 750 नागरिकांनी भेट दिली. त्यामुळे महापालिकेला 50,000चं उत्पन्न मिळालं.
प्रवेशद्वारावरील डोम काढण्यात आला असून स्ट्रक्चरल ऑडिट अहवालानंतर दर्शनी भागातील दुकाने सुरू होतील. छत्रपती संभाजीनगरमधील सिद्धार्थ उद्यानाच्या प्रवेशद्वाराचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर 1.5 महिन्यांनी सोमवारी महापालिकेने सिद्धार्थ उद्यान आणि प्राणी संग्रहालय सर्वसामान्य नागरिक आणि पर्यटकांसाठी सुरू केलं. पहिल्या दिवशी उद्यानाला जेमतेम प्रतिसाद मिळाला. 750 जणांनी उद्यानाला भेट दिली. त्यातून 50,000चं उत्पन्न महापालिकेला मिळालं. 11 जून रोजी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे सिद्धार्थ उद्यानाच्या प्रवेशद्वाराचा भाग कोसळला आणि त्यात 2 महिलांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर पालिका प्रशासक जी श्रीकांत यांनी उद्यान बंद ठेवण्याचे आदेश दिले. उद्यानाच्या दर्शनी भागात उभारण्यात आलेल्या बीओटी प्रकल्पाचं आणि प्रवेशद्वाराचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा देखील त्यांनी आदेश दिले. स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी पालिकेच्या बीओटी विभागाने खासगी एजन्सी नियुक्त केली. या एजन्सीचा अहवाल अद्याप पालिकेने जाहीर केला नाही. दरम्यानच्या काळात प्रवेशद्वारावरील डोम गेल्या काही आठवड्यात क्रेनच्या साह्याने काढण्यात आला. डोमचं वजन सुमारे 2 टन इतकं होतं. डोम काढल्यानंतर ज्या ठिकाणी तो ठेवण्यात आला होता तो भाग देखील पाडण्यात आला. त्यानंतर सोमवारपासून उद्यान सर्वसामान्यांसाठी आणि पर्यटकांसाठी खुलं करण्यात आलं. उद्यानाबरोबरच प्राणी संग्रहालय देखील सुरू करण्यात आलं. पहिल्या दिवशी उद्यान आणि प्राणी संग्रहालयाला जेमतेम प्रतिसाद मिळाला. दिवसभरात 750 नागरिकांनी उद्यानाला भेट दिली. त्यातून उद्यानाला 16,000चं तर प्राणी संग्रहालयाला 34,000चं असं एकूण 50,000चं उत्पन्न पालिकेला प्राप्त झालं. बीओटी प्रकल्पाचं स्ट्रक्चरल ऑडिट अद्याप जाहीर करण्यात आलेलं नसल्यामुळे उद्यानाच्या दर्शनी भागातील दुकाने मात्र बंद ठेवण्यात आली आहेत. सिद्धार्थ उद्यानात रोज सकाळी ज्येष्ठ नागरिक फिरण्यासाठी, योगा करण्यासाठी येतात. मंगळवारपासून त्यांच्यासाठी देखील उद्यान खुलं करून देण्यात आलं आहे. फलोत्पादन मंत्री गोगावलेंनी पावसाळी अधिवेशनामध्ये प्लास्टिक फुलांवरती बंदी घालण्याची घोषणा केली. त्यामुळे राज्यातील फुल उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे येणाऱ्या गणेश उत्सवात बाप्पांची पूजा नैसर्गिक सुगंधित फुलांनी करण्याचा मार्ग मोकळा झालाय. मात्र घोषणेनंतर अंमलबजावणी करावी अशी मागणी स्थानिक फुल व्यापारी आणि शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे. राज्यातील फुल उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी प्लास्टिक कृत्रिम फुलांवरती बंदी घालण्याची घोषणा करण्यात आली. महेश शिंदे यांनी औचित्य साधत राज्यात कृत्रिम आणि प्लास्टिक फुलांवरती बंदी घालण्याची मागणी केली होती. प्लास्टिक फुलांच्या अतिरिक्त वापरामुळे सर्व प्रकारच्या खऱ्या फुलांची बाजारपेठ अडचणीत आली असून फुल उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठ्या आर्थिक फटका बसत असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली होती. राज्यात अनेक महिन्यांपासून कृत्रिम फुलांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून याचा फटका फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना बसत होता. त्याचे थेट पडसाद पावसाळी अधिवेशनात उमटले. कृत्रिम फुलांवरती बंदी घालण्याची मागणी विधानसभेत अनेक आमदारांनी केली होती. या प्रश्नी अधिवेशन संपण्यापूर्वीच पर्यावरण मंत्री आणि आमदारांच्या संयुक्त बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. तेव्हा मंत्री भरत गोगावले यांनी सभागृहामध्ये प्लास्टिक फुलांवरती बंदी घालण्याची ही घोषणा केली. बंदीबाबतचा शासन निर्णय मात्र अद्याप निर्गमित करण्यात आलेला नाहीये. शहरात, राज्यात अनेक समारंभात, लग्न कार्यात, मंदिरांमध्ये कृत्रिम फुलांचा अतिरिक्त वापर केला जात आहे. फुलांची बाजारपेठ उद्ध्वस्त होत चालली असून त्याचा थेट फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसत होता. प्लास्टिक फुलांवरती बंदी घातली तर शेतकऱ्यांना न्याय मिळेल, यासाठी बंदीबाबतचा शासन निर्णय लवकरच निर्गमित करावा अशी मागणी स्थानिक फुल व्यापारी आणि शेतकऱ्यांच्या वतीने एडीएन सोबत बोलताना करण्यात आली आहे. काय झालं, एक 15-20 दिवसापूर्वी नाशिक आणि सगळ्या महाराष्ट्रभरातल्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन प्लास्टिक फुलावर बंदी आणण्यासाठी एक विधानसभेवर मोर्चा काढला होता. तर त्या मोर्चामध्ये आपले जे फलोत्पादन मंत्री होते भरत शेठ गोगावले यांनी आश्वासन दिलं होतं की या फुलावर आपण तात्काळ बंदी आणणार आहे आणि जेणेकरून येणारा जो सण उत्सव आहे, पुढे गणपती असेल, दसरा, दिवाळी असेल, यामध्ये या फुलाची मागणी आपण आर्टिफिशियल फुलावर टोटल बंदी आणणार आहे की याच्यातून जेणेकरून शेतकऱ्यांचं जे उत्पन्न होऊ लागलं तर या फुलांना खरा रेट त्यांना मिळू शकेल आणि याचा फायदा आमच्यासारख्या व्यापाऱ्यांना किंवा शेतकऱ्यांना चांगल्या प्रमाणात होईल. आमची तीच मागणी सगळ्या इथल्या व्यापाऱ्यांची किंवा शेतकऱ्यांची की या प्लास्टिक फुलावर तात्काळ अजून कडक कारवाई करून हे बंद झालं पाहिजे. काय नुकसान होतं? नुकसान एक प्रकारचं काय होतं, ओरिजिनल फुलाचा जे भाव असतो तो मिळत नाही. आर्टिफिशियल फुलं स्वस्त पडतात, टिकाऊ असतात आणि लाईफ टाईम असतात. तसं आमचं नाही आणि शेतकऱ्यांचा कच्च्या मालाला भाव मिळत नाही शक्यतो या आर्टिफिशियल फुलांमुळे. शेतकऱ्यांचं याच्यात फार मोठ्या प्रमाणात नुकसान आहे, आमचंही नुकसान आहे, कारण त्याला भावच नाही भेटू लागला. ज्या दिवशी आर्टिफिशियल फुलं बंद होतील त्या दिवशी खऱ्या शेतकऱ्यांना चांगला रेट मिळेल किंवा व्यापाऱ्यांना 2 पैसे भेटतील आणि आम्हालाही आणि त्यांनाही मिळतील. शासनाने कागदोपत्री हे सगळं दाखवलेलं आहे, सध्या अजून काही त्याची अंमलात आणलेली नाहीये. त्यांच्याकडनं प्रोसिजर चालू आहे. विधानसभेमध्ये मागणी केलेल्या आहेत. 2 ते 3 आमदारांनी याच्यामध्ये मस्जिदी करून हा प्रस्ताव मांडलाय. मुंबईला 17 जुलैला मोठा मोर्चा निघाला याच्यामध्ये.
याचा एक फायदा असा होईल की आर्टिफिशियल फुलं ज्या दिवशी बंद होतील तर याचं जे प्रमाण आज 40% गिरायकी आहे ते 70-80% आमच्याकडे गिरायक होईल ओरिजिनल फुलांना. आर्टिफिशियल फुलांमुळे आज अर्ध गिरायक कमी झालंय. तुम्ही बघू शकता आज झेंडू गुलाब सगळे मार्केटमध्ये पडून आहे. श्रावण चालू झाला, पहिला श्रावण होऊन आज दुसरा दिवस निघाला. पाहिजे तसे फुलांनाही तर डिमांड बघून लागले लोक. आणि आता माल लोकल शेतकऱ्यांनी माल या भरोशावर लावलेलं आहे की आपल्याला लोकल मार्केट आहे, याच्यावर आपल्याला पैसे बनवता येईल. जसं की आता हे सीझन मध्ये गणपती वगैरे त्योहार येणार आहे, नवरात्र आलं, दिवाळी झाली, यामध्ये कसं आहे ते आर्टिफिशियल फुलं जे ते जर माणसांनी नेले तर मग आपल्या या फुलाला मागणी कमी राहते, कारण की त्याच्यातच सजावट होऊन जाते. हे फुलं नेऊन ते काही सजावट करीत नाही. ते कधी बंदी आली तर आपल्या शेतकऱ्याला फायदा 100% होणारच आहे, कारण की मग ते फुलं बंद झाले प्लास्टिकचे तर मग हे फुलं वापरत जादा येईल. 10-20 रुपये भाव या फुलांचा वाढेल, तितका शेतकऱ्याला फायदा होईल. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. जिल्हा प्रशासन आणि टोयोटा किर्लोस्कर यांच्यात सामंजस्य करार. बिडकीन येथे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या विकासासाठी घेणार पुढाकार. तर फलोत्पादन मंत्री गोगावलेंनी पावसाळी अधिवेशनामध्ये प्लास्टिक फुलांवरती बंदी घालण्याची घोषणा झाली, मात्र घोषणेनंतर अंमलबजावणी करावी, स्थानिक फुल व्यापारी आणि शेतकऱ्यांची मागणी. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.